की 138 लोकांना खिचडी वाटपाचं काम दिलं. 138. किती लोकांच्या चौकशा झाल्या त्या EOW आणि ईडीने समोर आणावं. किती एजन्सीच्या किती या हॉटेल्स किंवा संस्थांच्या चौकशी झाल्या, किती लोकांवर गुन्हे दाखल झाले ते समोर आणावं. किमान 38 अशा कंपन्या आहेत. 38 आकडा मी परत सांगतो. 38 अशा कंपन्या आहेत ज्याने खिचडीचं वाटप केलं नाही, पण मुंबई महानगरपालिकेकडून कोट्यवधी रुपयाची बिलं उकळली. आणि हे सगळे आणि त्यांचे म्होरके हे आज शिंदे गटात किंवा बीजेपीत आहेत. हे सगळे ज्यांनी कोट्यवधी रुपये खरोखर लुटलेले आहेत असं आम्हाला वाटतंय, ते सगळे त्यांचे म्होरके हे शिंदे गटामध्ये आहेत, बीजेपीत आहेत किंवा बीजेपीची संबंधित त्या संस्थाने एनजीओ आहेत आणि त्यांची चौकशी केली नाही. सूरज चव्हाण प्रकरणात त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे एक सहकारी ते शिंदे गटामध्ये आहेत, त्यांना अटक झाली. तुम्हाला कोणते माहिती आहेत? सगळ्यात जास्त लाभार्थी ते आहेत. असे एकूण 4 लोक जे सूरज चव्हाण यांच्याबरोबर काम करत होते ते मिंदे गटामध्ये आहे, म्हणून त्यांना सोडलं आणि फक्त सूरज चव्हाण यांना अटक झाली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.